इंधन बचतीचा अनोखा धुळे पॅटर्न, भाजपाचे 60 नगरसेवक ई बाईकवर स्वार. शालेय विद्यार्थ्यांना क्वालिटीचा गणवेश द्या, पॉलिस्टरचा दिल्यास कारवाई, नामदार भुसे. नीट पेपर फुटी प्रकरणी बदनामीमुळे खासगी क्लास चालकांचं प्रशासनाला निवेदन. आणि तिसगाव येथील माने वस्तीला रस्ता मिळण्यासाठी नागरिकांचं प्रशासनाला साकडे. जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीसाठी काटकसर आणि आर्थिक स्वावलंबनाविषयी आवाहन केलं होतं. त्यानुसार धुळे महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चाने इलेक्ट्रिक बाईक खरेदी करून त्यांचा वापर करावा अशी माझी इच्छा होती. त्या इच्छेला मान देत भाजपाच्या सर्व नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी 60 इलेक्ट्रिक बाईक खरेदी केल्या. सर्व नगरसेवकांनी सकारात्मक आणि ऐतिहासिक प्रतिसाद दिल्याने इंधन बचतीचा हा धुळे पॅटर्न देशभरात कौतुकास्पद ठरेल असा विश्वास धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केला. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जगभरात इंधन पुरवठ्याचं संकट उभं राहिलं असून गॅस, पेट्रोल, डिझेल इत्यादी इंधनाचा पुरवठा साखळीत मोठा अडथळा येत आहे. या परिस्थितीत परकीय चलन साठ्यावर देखील ताण येत असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काटकसर आणि आर्थिक स्वावलंबनासाठी 7 आवाहने केली होती. पंतप्रधान मोदी यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात महापालिकेच्या 60 नगरसेवकांनी इंधनाची बचत करण्यासाठी स्वखर्चाने इलेक्ट्रिक बाईक्स वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अग्रवाल, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत चेतक कंपनीच्या शोरूममध्ये या ई बाईक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी आमदार अग्रवाल बोलत होते. यावेळी महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, स्थायी समिती सभापती लताबाई सोनार, गटनेत्या किरण कुलेवार, महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला ठाकरे यांच्यासह पक्षाचे सर्व महिला पुरुष नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मोदी साहेबांनी जो आव्हान केला त्या आव्हानाला आदरणीय पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या नेतृत्वात धुळे शहरात सर्व नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी जवळपास आम्ही 60